सुप्रभात. आज आमच्या गार्डनमध्ये सुंदर अशी फुलं उमललेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर फुलं उमलली आहे. सकाळी सकाळी फुलांना पाहिलं की दिवस असा फ्रेश आणि छान जातो. कनव, आज काय खायचं आहे? ओके. नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज काय मग माझ्या लहान मुलाची फरमाईश होती आजीला लाडू बनवायचे, तर आजीने लगेच लाडू बनवायला घेतले. त्यासाठी आपण 2 वाटी बेसन घेतलं आहे. ते चाळून घ्यायचं एकदम चांगलं की त्याला चाळल्यानंतर त्यानंतर 1 वाटी पाणी टाकायचं आहे. चांगलं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे, ते पीठ आपल्याला नरम होऊ देण्यासाठी. आणि त्याला आपण 10 ते 15 मिनटं चांगलं भिजू द्यायचं आहे. इकडं आपल्याला तुपामध्ये 2 टीस्पून तूप टाकायचं आहे आणि छोटे छोटे आपल्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे. गोल गोल त्या मस्त लाटून घ्यायच्या आहे. पुऱ्या लाटल्यानंतर त्या पुऱ्या आपल्याला इकडं गरम तेल जे तूप ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे. आपण तेलही वापरू शकतो, तूपही वापरू शकतो. मस्त बघा आपली पुरी छान भाजलेली आहे, तळलेली आहे. आता अशा प्रकारे सगळे पुऱ्या तळणं झालं की आपल्याला त्याला कुस्करा करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं. इकडं आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे, बदाम, काजू, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. लाडूमध्ये आपल्याला हे पौष्टिक आहे लहान मुलांसाठी, काजू बदाम. त्याच्यानंतर आपल्याला इकडं साखरेचा पाक करायचा आहे. त्यासाठी 1 वाटी साखर, अर्धा ग्लास पाणी. आपल्याला तार येईपर्यंत चांगला असा साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. मस्त त्याला तार आली पाहिजे. हे बघा आपल्या साखरेच्या पाकाला तार आलेला आहे. आता आपल्याला हे साखरेचा पाक जो आहे तो लाडूच्या याच्यात मिक्स करायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचं. हे मिक्स करून मिश्रण आपल्याला हे थंड होऊन द्यायचं. नंतर इलायची पावडर त्याच्यात ॲड करायची आहे. इलायची पावडर पण थोडीशी साखर टाकून ती वाटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये आणि त्याची पेस्ट आपल्याला बेसनाच्या लाडून टाकायची. इथं 2 टेबलस्पून मी इलायची घेतलेली आहे. ही मस्तपैकी आपल्याला खलबत्त्यात कुटणं झालं की ती पेस्ट आपल्याला लाडूच्या मिश्रणात ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आता लाडू बांधण्याची सुरुवात करायची आहे. हे झाले लाडू बांधून. कशी वाटली रेसिपी सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लहान मुलांना आवडेल असे लाडू सगळ्यांनी आनंदाने बनवा आणि खा.